जय ज्योति जय क्रांति। 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 मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद। आज आपणाला थोडंसं वेगळ्या विषयावर मी चर्चा करणार आहे। प्रथम सर्वांना जय सावता महाराज। सावता महाराज यांची आज 730वी सावता महाराजांचा आज 730वा स्मृती दिन आहे। त्यानिमित्त सावता महाराजांच्या स्मृतीस मी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरण येथील समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी 23 जुलै 2025 रोजी पहाटे 3 वाजता महापूजा सुरुवात होत आहे। महापूजा झाल्यानंतर आरती होईल। सकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि सावता महाराज यांच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम 12 वाजता बरोबर होत आहे। तर यासाठी महाराष्ट्रातील तमाम सावता भक्तांना विनंती आहे, आपल्या आपल्या गावामध्ये सावता महाराजांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी हा सोहळा आपण साजरा करावा। ज्यांना जमत असेल त्यांनी अरण आणि अरण तीर्थक्षेत्राच्या पंचक्रोशीतील सर्व सावता भक्तांनी पहाटेपासून संत शिरोमणी सावता महाराजांच्या दर्शनाला यावं। सकाळपासून जो भजन कीर्तनाचा कार्यक्रम आहे तो कीर्तनाचा कार्यक्रम आणि 12 वाजता पुष्पवृष्टी करण्यासाठी उपस्थित राहावं ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे। ज्यांच्या ज्यांच्या गावात मंदिर आहे त्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम घ्यावा आणि काही त्यानिमित्त उपक्रम ही घ्यावेत। जसं की रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, नेत्रदान शिबिर असेल किंवा नेत्र चिकित्सा शिबिर असेल, काही वक्तृत्व स्पर्धा असतील, काही निबंध स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, अनेक प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवावेत आणि सावता महाराज यांना विनम्र अभिवादन करावं। आणि उद्या 26 जुलै 2025 रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण या तीर्थक्षेत्राला प्रथमच अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी
माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब, ग्राम विकास मंत्री आणि सोलापूर जिल्हा पालकमंत्री हेही उपस्थित राहणार आहेत. ओबीसी बहुजन विकास मंत्री, अपारंपरिक ऊर्जा मंत्री माननीय नामदार अतुलजी सावे साहेब हेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर माननीय छगनरावजी भुजबळ साहेब सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यक्रम काही घोषित झाला आहे त्याची कल्पना मला नाही, परंतु उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार होते, त्यांचा कार्यक्रम आला आहे की नाही हे अजून समजलेलं नाही. तरी सुद्धा प्रथमच अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधीला 730 वर्षानंतर मिळत आहे. याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी उद्या काल्याचा कार्यक्रम आहे. आणि काल्याचा कार्यक्रम हा आगळा वेगळा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा असतो, जागतिक दर्जाचा असतो. या ठिकाणी जी नारळ हंडी फोडली जाते ही जगातील सर्वात मोठी ही नारळ हंडी असते. आणि या नारळ हंडी फोडत असताना काल्याचं कीर्तन होतं, ते दुपारी 4 वाजता कीर्तन होतं आणि कीर्तन संपल्यानंतर साधारण 6, सव्वा 6, 6:30 वाजता ही नारळ हंडी फोडली जाते. 6 ते 7च्या दरम्यान ही नारळ हंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. नयन रम्य दृश्य पाहण्यासाठी आपण विसरू नका. त्यासाठी खास करून मी सत्यशोधक शंकरराव लिंगे आपणाला कळकळीची विनंती करत आहे की उद्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या नारळहंडीच्या कार्यक्रमाला आपण यावं आणि आज पुष्पवृष्टीच्या कार्यक्रमाला यावं, अशी दोन्हीही विनंती मी आपणास करत आहे. 23 जुलै आणि 24 जुलै हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी येणं अतिशय गरजेचं आहे आणि क्रमपात्र आहे. दरवर्षी आपण आलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि आनंदाची बाब आहे की याच वर्षी 4 ऑगस्ट 2024 रोजी माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, अतुल सावे साहेब आणि त्यावेळचे आमदार जयकुमार गोरे साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि अरण तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री त्यावेळचे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपस्थित झाले आणि त्यांनी घोषणा केली, अरण तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ आणि या ठिकाणी भक्तनिवास अवर्ग तीर्थक्षेत्र आणि त्या माध्यमातून अरणचा कायापालट करण्यासाठी विकास आराखडा, त्यासाठी 100 कोटीचा निधी राखीव ठेवू. परंतु आता या बजेटमध्ये आणि बजेटच्या अगोदर पुरवणी बजेट परवा झालं आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणि त्यावेळी 150 कोटी रुपयाचा निधी, घवघवीत निधी असा राखून ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये मग आराखडा तयार करणे, त्यानंतर जमीन अधिग्रहण करणे, जुनं मंदिर आहे त्याचं रूपांतर नव्या मंदिरात करणे, आजूबाजूच्या ज्या काही इमारती अडसर आहे तो काढून टाकणे, त्या ठिकाणी नवीन मंगल कार्यालय बांधणे, नारळ हंडीसाठी स्टेडियम बांधणे, यात्रेसाठी पटांगण, अशा अनेक सोयी सुविधा या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरणगावाला होणार आहेत. आणि हे काम गेल्या 40 वर्षापासून आपण महाराष्ट्र माळी महासंघाच्या माध्यमातून
अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या माध्यमातून, संत सावतामाळी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि अनेक भक्तगणाच्या माध्यमातून गेले 40 वर्ष आपण लढा देत होतो की संत शिरोमणी सावता महाराज हा एक आगळा वेगळा संत आहे. ते म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता मने केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. म्हणजे सावता महाराज म्हणतात, पंढरीला जायची काही गरज नाही. आपण जे काम करतो त्या कामात जर आपण इमानदारीने काम केलं तर त्या जे काम करत होते सावता महाराज ते कांदा मुळा भाजी असं भाजीपाला लावत होते, काही फुलं लावत होते, फळं लावत होते, केळं रताळं लावत होते, असे सर्व काही शेतीचं काम करत होते. आणि शेतीचं काम करत होते आणि ते शेतीचं काम जर आपण इमानदारीने केलं तर त्याच पानामध्ये, फुलामध्ये, झाडामध्ये आणि आपल्या पिकामध्ये पांडुरंग त्यांना दिसत होता. म्हणजे ते अंधश्रद्धेच्या विरोधात लढत होते. 730 वर्षापूर्वी त्यांचं आयुष्य 45 वर्षाचं होतं. म्हणजे साधारण 1250चा त्यांचा जन्म आणि 12 जुलै 1295ची समाधी आहे. इतक्या दिवसानंतर हा महान संत, या महान संत पंढरपूरला वारीला कधी गेला नाही. आज सुद्धा आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून येतात, कर्नाटकातून येतात, आपल्या आंध्र प्रदेशमधनं, तेलंगणामधनं येतात, पंजाबवरनं सुद्धा येतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणावरनं सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरला येतात. आषाढी वारीच्या निमित्तानं एकादशीला सर्व पंढरपुरामध्ये स्नान करतात, एकत्र येतात. परंतु या सर्व दिंड्यामध्ये, पालख्यामध्ये सावता महाराजांची पालखी किंवा सावता महाराजांची दिंडी जात नाही. याच उलट कोणत्याही संताच्या गावाला पांडुरंगाची पालखी जात नाही. पांडुरंग कोणत्याही संताच्या गावाला जात नाही. परंतु संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मळ्यामध्ये पांडुरंग भेटायला आले की माझा सावता कुठं आहे, त्याला मला बघायचं आहे. ते भेटायला त्या ठिकाणी गेले आणि पांडुरंग पंढरपुरात नाही असं समजल्यानंतर त्यांना हुडकायला नामदेव महाराज आणि ज्ञानोबा माऊली महाराज हे आरणला आले आणि त्या आरणमध्ये हुडकू लागले, पांडुरंग कुठं आहेत. पांडुरंगाने सावता महाराजांना लपण्यासाठी जागा मागितली. इतका मोठा महान भगवान परमेश्वर स्वतः सावता महाराजांना लपण्याची जागा मागतो. सावता महाराजांनी आपली छाती उघडली आणि त्या छातीमध्ये पांडुरंगांना लपवलेला आहे. इतकं लहान रूप घेऊन पांडुरंग त्याच्या छातीमध्ये बसले. पांडुरंग कुठं दिसेनात आणि ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज हे सावता महाराजाला विचारू लागले, अरे पांडुरंग कुठं आहेत, पांडुरंग कुठं आहेत. आपले
विठ्ठल कुठं आहेत? तर तो म्हणला, त्रैलोक्याचा राजा माझ्या हृदयामध्ये आहे. हृदयात कसा असेल? सावता महाराज म्हणाले, माझ्या हृदयात आहे. अरे हृदयात कसा असेल, मला काय दिसत नाही. नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज म्हणाले, इथेच येतो तुळशीचा घमघम वास. म्हणजे विठ्ठलाला तुळशीची माळ आवडत होते आणि तुळशीच्या माळा घातलेला विठ्ठल हा इथंच आहे ठामपणे सांगितलं. आणि सावता महाराजाला विचारलं, तुझ्या हृदयात आहे, सांग कुठं आहे. तर हृदय त्यांनी फाडून दाखवल्याची त्या ठिकाणी कहाणी सांगितली जाते. आणि त्या ठिकाणी सावता महाराजांच्या ठिकाणी आले आणि शेतामध्ये काम करू लागले. त्याच वेळेला नामदेव महाराजांनी म्हणालेले आहे, धन्य ते आरण रत्नाचीचे खान, सावता निदान जन्मला माळिया घरी. किती मोठा बहुमान आहे. माळी समाजाला अभिमान आहे, माळी समाजाचा सन्मान आहे. नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे, धन्य ते आरण रत्नाचे खान, सावता निदान जन्मला माळियाच्या घरी. असे अनेक अभंग अनेक संतांनी म्हटलेले आहेत. एकनाथ महाराजांनी म्हटलेले आहेत, नामदेव महाराजांनी म्हटलेले आहेत, ज्ञानदेव महाराजांनी म्हटलेले आहेत, तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहेत. असे जनाबाई संतांनी म्हटलेले आहेत. असा हा महान संत आहे. आणि या महान संतांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. ते म्हणतात, प्रपंची राहुनी आठवावा पांडुरंग, आमची माळियाची जात शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा. म्हणजे असे एकाहून एक अभंग, एका एका अभंगामध्ये असा फार मोठा अर्थ दडलेला आहे. एकदा काय झालं की त्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी कुळवणीसाठी एक शेतामध्ये मसोबा होता. आणि ते मसोबा कायमच अडचण करत होता, की ती बैल फिरवणे वगैरे त्याला अडचण करत होता. तर त्यांनी एक म्हटलं की जे जे विकासाशी आडवे येते त्यांनी बाजूला सरावे, म्हणून त्यांची पूजा केली आणि उचलून त्यांनी बांधावर आणून ठेवला. आज सुद्धा मसोबा तो संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीच्या समोरच्या बाजूला तिथं बांधावरच आहे. तोच त्यांचा बांध होता. गावात शेजारी शेत होतं, ते सावता महाराजांचं शेत. आणि त्या शेताच्या बांधावर मसोबा आजही आहे. तो उचलून ठेवला मसोबा. आणि मसोबा ठेवल्यानंतर ते बोलाला आणि फुलाला असं गाठ पडली, कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडली. गावामध्ये साथीचा रोग आला, माणसं पटापटा मरायला लागली, आजारी पडायला लागली, ताप यायला लागला, गाठी उठायला लागल्या. त्यावेळेला गावातल्या लोकांनी सर्वांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं की सावता महाराजांनी मसोबा उचलल्यामुळं आपल्या गावात मसोबा कोपला आणि साथीचा रोग आला. त्यासाठी मग सावता महाराजांच्या शेतामध्ये गेले आणि तिथं त्यांच्या गंजी जाळल्या, वैरण जाळली, बकरे कोकरे जनावरं हे सगळे होरपळून गेली. सावता महाराजाचं अन्नधान्य पीक सगळं जाळून टाकलं, मोडतोड केली, नासधूस केली, सावता महाराजाला मारहाण केली. तरी सुद्धा सावता महाराज घाबरलेले नाही. धैर्याने त्यांनी तोंड दिलं, संकटाचा सामना केला आणि म्हणाले, हेच माझ्या नशिबात होतं आणि हेच मला केलं पाहिजे, यांना सुधारलं पाहिजे.
सावता महाराज यांनी आपल्या शेतातील वन औषधी गोळा केल्या आणि वन औषधीचा काढा बनवला आणि सर्व गावातल्या लोकांना पाजला. त्यामुळं साथीचा रोग आटोक्यात आला. सावता महाराजांनी कोणाचा बदला घेतला नाही. आपल्याला ते ज्ञान अवगत होतं. ज्ञानाचा उपयोग करून सर्व साथीचा रोग त्यांनी आटोक्यात आणला. एकीकडं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं, एकीकडं वन औषधी संशोधनाचं काम केलं, एकीकडं भाजीपाला संशोधन. त्यावेळेचा म्हणजे संशोधक, भाजीपाल्याचा संशोधक, शेती संशोधक, कृषी संशोधन करणारा संत म्हणजे कृषी संशोधक. या भारतातील पहिला कृषी संशोधक कोण असेल तर तो संत शिरोमणी, ते संत शिरोमणी सावता महाराज आहेत. त्यांनी शेतीवर त्यावेळेला संशोधन केलेलं आहे. आत्ता सगळे कांदा खावा, भाजी खावा, लसूण खावा हे डॉक्टर सांगतायत, तर त्यावेळेला सावता महाराज सगळ्याला सांगत होते, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. तर हे सावता महाराजाला सर्व ज्ञान, शेतीचं ज्ञान अवगत होतं, वन औषधी ज्ञान अवगत होतं, अंधश्रद्धेच्या विरोध होतं आणि परपंची राहून त्यांनी परमार्थ केलेला आहे. ते म्हणतात, नाचू गाऊ अंगणी, नाचू गाऊ अंगणी, वैकुंठीचा देवच आणू कीर्तनी. आपल्या अंगणातच नाचू गाऊ भजन करू आणि वैकुंठाचा देव कुठं आहे तो आपण इथं आपल्या कीर्तनात आणू. असे हे संत शिरोमणी सावता महाराज. यांचे अभंग लिहिण्यासाठी त्यांनी खाशाबा गुरव नावांचे गुरव समाजाचे त्यावेळेला लेखक ठेवले होते. त्यांना लिहिण्याचं काम येत होतं. त्यांनी ते अभंग कीर्तन त्यांचं लिहिण्यासाठी लेखक ठेवले होते. म्हणजे किती अभंग असतील, किती कीर्तन केलं असेल. परंतु दुर्दैव सावता महाराजांचे अभंग सर्व गायब झालेले आहेत. फक्त 41 अभंग शिल्लक आहेत आणि त्या 40 अभंगामध्ये इतका उपदेश मोठा आहे की तर ते त्यांचे उपदेश केले तर आपल्याला आयुष्यामध्ये काही सुद्धा कमी पडणार नाही नक्की. त्यासाठी संत सावता महाराज यांचा महिमा आगाध आहे. कोणत्या संताच्या गावाला पालखी जात नाही, परंतु फक्त संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधीच्या म्हणजेच आषाढ वद्य चतुर्दशीला पांडुरंगाची पालखी पंढरपूरहून आरणला येते आणि सावता महाराजांची भेट त्या ठिकाणी होते. सावता महाराजांची पालखी आणि पांडुरंगाची पालखी या दोन्ही पालखीची भेट होते. एवढं असताना सुद्धा संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी या तीर्थक्षेत्राला आजपर्यंत अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला नाही, ही आपली खंत होती. अनेक नेत्यांना मी सावता महाराजाबद्दल माहिती दिली. त्यातले आपले गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी मनावर घेतलं आणि मी ज्यावेळेला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचं काम करत होतो त्यावेळेला त्यांनी मला बोलवून घेतलं. तुझी काय अडचण आहे काय सांगितलं. त्यावेळेला म्हटलं माझी एकच अडचण आहे, संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधीला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. हो म्हणले, मी तुम्हाला देतो. आणि लगेच 1998ला 11 फेब्रुवारी 1998ला त्यावेळचे सहकार मंत्री कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे कैलासवासी वडील
शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्याच्या साठी गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते, ते अकलूजला आले। त्यावेळेला मी प्रतापसिंह मोहिते पाटील यांना विनंती केली की अरण तीर्थक्षेत्राचा विषय आपण काढा आणि अरण तीर्थक्षेत्राची मागणी करा। त्यावेळेला प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांनी स्वागताच्या भाषणामध्ये संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा ही मागणी केली आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी अरण तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याची घोषणा केली। परंतु लवकरच कारगिलचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये विजय झाला आणि विजय झाल्यानंतर 5-6 महिने अगोदरच निवडणुका लागल्या आणि नवीन सरकार येईपर्यंत अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देता येणार नाही असं त्यांनी सांगितलं की आचारसंहिता लागलेली आहे। त्यामुळे तो विषय मागे पडला आणि परत 99च्या निवडणुकीमध्ये देशामध्ये सरकार आलं अटल बिहारी वाजपेयी यांचं, परंतु राज्यामध्ये मात्र युतीचं सरकार आलं आणि ते सलग 15 वर्ष राहिलं। 1999 पासून 2014 पर्यंत। त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब बऱ्याच वेळा तिथे येऊन गेले मेळावे आणि त्याच्या वेळेला त्यांनी सांगितलं आपलं सरकार आलं का आपण करू अशापैकी बऱ्याच वेळेला गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि आपल्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। पंकजाताई मुंडे यांनी भेटी दिलेल्या आहेत, यांनी मेळावे घेतलेले आहेत। एकदा उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र माळी महासंघाचा मेळावा झाला। त्यानंतर अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी एक मेळावा घेतला। असे अनेक उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम झाले, तिथं घोषणा झाल्या, परंतु प्रत्यक्षात काही अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला नाही। अनेक वेळा पंकजाताई मुंडे यांनी प्रयत्न केले, अनेक निधी पाठवला, अनेक विकासाची कामं केली। त्या ठिकाणी नास फरांदे सर यांनी विकासासाठी निधी दिला, आमदार सुधाकररावजी गणगणे साहेब यांनी निधी दिला आपल्या फंडातून, त्याचबरोबर आपले रामदासजी आठवले साहेब यांनी सुद्धा खासदारकीच्या फंडातून निधी दिला। अशा माध्यमातून आणि काही सरकारच्या क वर्ग आणि ब वर्ग तीर्थक्षेत्रातून निधी आला आणि त्यातून मंगल कार्यालय झालं किंवा मंडप झाला। बऱ्यापैकी अरण तीर्थक्षेत्राचं काम, गावातले गटारी झाल्या, बरेच विकास कामं त्या ठिकाणी झाली, परंतु अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा काय मिळाला नाही। परंतु गेल्या वर्षी 4 ऑगस्ट 2024ला पुन्हा एकदा चौथ्यांदा एक उपमुख्यमंत्री आले, म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे आले, त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील आले, अजितदादा पवार आले आणि चौथ्या वेळेला जे आले ते आपले देवेंद्रजी फडणवीस आले आणि या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषणा केली, पण त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये याला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला नाही। फक्त घोषणा झाली, अध्यादेश निघाला नाही। परंतु घोषणा केली आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते उपमुख्यमंत्री असताना, आणि घोषणा केल्यानंतर त्यांच्या मनोमन इच्छा होती म्हणून ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अध्यादेश काढला, संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा हा गॅजेट केला। आणि त्यानंतर मग अरणमध्ये भक्त निवास बांधायचा आहे किंवा नारळहंडीसाठी स्टेडियम बांधायचा आहे, मंगल कार्यालय बांधायचं आहे, मंदिर नवीन बांधायचं आहे, गावातले रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, अनेक कामं करायची आहेत विकासाची, भक्तनिवास चांगल्या प्रकारे बांधायचा आहे, मंगल कार्यालय बांधायचं आहे आणि जुनेची अस्वच्छ असे जे इमारती आहेत किंवा मोडकळीस आलेल्या इमारती आहेत किंवा अडचणीच्या इमारती आहेत त्या काढून त्या ठिकाणी नवीन सुंदर असं सुबक असं मंदिर बांधण्याचा प्लॅन ही सरकार करत आहे। त्यासाठी 150 कोटीचा निधी आत्ताच जे
अधिवेशन झालं 29 जूनपासून ते आता 18 जुलैपर्यंत. त्याच्यामध्ये पुरवणी मागण्यामध्ये 150 कोटीचा घवघवीत निधी हा अरण तीर्थक्षेत्रास या युती सरकारने दिलेला आहे. त्याबद्दल या युती सरकारचं पूर्णपणे आम्ही अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपले जे अतुलजी सावे साहेब आहेत, आपले आमदार त्यावेळचे जयकुमार गोरे साहेब आता पालकमंत्री झालेले आहेत आणि ग्रामविकास मंत्री झालेले आहेत आणि त्यांच्याच अधिपत्याखाली हे सगळे कामं होणार आहेत. असे जयकुमार गोरे साहेब आणि ज्यांनी खास करून प्रयत्न केले. पूर्वीसुद्धा नाशिकच्या लोकांनी मंडप बांधलेला आहे आतला, तो माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रेरणेतून नाशिकच्या मंडळीने आतला जो मंदिरातला जो स्लॅबचा जो मंडप आहे तो माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून झालेला आहे, नाशिकच्या लोकांनी बांधलेला आहे. आणि त्याचबरोबर आपले छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आता गेल्या 2 वर्षापासून आटोकाट प्रयत्न करून संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी अनेक लढाया उभा केलेल्या आहेत आणि त्या लढायामध्ये ते जवळजवळ आता जिंकलेले आहेत. कारण अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे, बाकी कामं आता होत राहतील. तर अशा ह्या सर्वांचं म्हणजे ज्यांनी आपल्याला मदत केली, ज्यांनी काही मेळावे घेतले, काही त्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या, काही उपक्रम राबवले, त्या ठिकाणी आपला संत सावता माळी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून, लिंगे उद्योग समूहाच्या माध्यमातून 8 सामुदायिक विवाह झाले. 712 जोडप्यांचा विवाह हा मोफत संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी अरण येथे घेण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रभर, देशभर, अमेरिकेमध्ये सुद्धा मी संत शिरोमणी सावता महाराज यांचं प्रचार आणि प्रसाराचं काम, त्या ठिकाणी विचाराचं काम, प्रसाराचं काम केलेलं आहे. तर आता मला याबद्दल आता काही शंका नाही की अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी मी जी 40 वर्षे लढाई देत होतो त्या लढाईला आज मला यश आलेलं आहे. त्याबद्दल मी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी 730 वर्ष पूर्ण झाली आणि या 730 वर्षाच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि मला आज खरंच आनंद झालेला आहे की अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा माझ्या 40 वर्षा लढ्याला आलेलं यश आहे. हे माझे एकटेच यश नसून हे सर्व कार्यकर्त्यांचं आहे, सर्व सावता भक्तांचं यश आहे आणि असंच यश मिळत राहावं अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर माझी एक इच्छा आहे की संत सावता महाराज यांच्या मंदिराच्या शेजारीचं 30 गुंठ जमीन आहे माझी. ती जमीन आपल्या संत सावतामाळी प्रतिष्ठानची जमीन आहे. त्याचबरोबर शंकरराव लिंगे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरची 17 एकर जमीन आहे. म्हणजे एकूण 18 एकर जमीन आहे. तर सावता महाराजांचे काही विचार मला त्या ठिकाणी राबवायचे आहेत. तर एक विचार जो आहे तो सावता महाराजांचं वन औषधी संशोधन, तर ते वन औषधी संशोधन मला त्या 17 एकरामध्ये करायचं आहे. आणि 30 गुंठ्यामध्ये मला संत महात्मा विचाराचं विद्यापीठ चालू करायचं आहे. त्या ठिकाणी तिथं मोठं वाचनालय, त्या वाचनालयातून सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 50-50, 100-100ची बॅच करून 3-3 महिन्याचा कोर्स देऊन त्यांना ट्रेन करून विचारासाठी 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्ष असे शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्म असे 3 प्रकारचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकवण्याचा माझा मानस आहे. आणि त्यासाठी हे 30 गुंठ मी त्या ठिकाणी राखीव ठेवलेलं आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा मला सरकारने मदत केली तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ती वास्तू उभा राहील आणि ती वास्तूमध्ये आम्ही हे उपक्रम राबवू. तर आत्ता जे वन औषधी संशोधन करणार आहे त्यासाठी 17 एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये सुद्धा वन औषधी संशोधन आपण सरकारच्या मार्फत तिथं झाडं लावून वगैरे त्यांनी मदत केली तर आम्ही त्याचं संशोधन, संगोपन आणि सर्व प्रकारचं काम करण्यासाठी तयार आहोत. आणि एकच माझा उद्देश आहे की सावता महाराजांची असीम भक्ती करणे, असीम सेवा करणे, सावता महाराजांच्या भक्तांची सेवा करणे, सावता महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणे हे माझं एकमेव काम आहे.
आत्तापर्यंत मी आरांपासून अमेरिकेपर्यंत प्रचार केलेला आहे, यात काय शंका नाही. मी स्वतः जाऊन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेतलं किंवा सर्वात जगातली सर्वात मोठी डिग्री त्या ठिकाणी डिलीट ही घेतली, त्या ठिकाणी सुद्धा सावता महाराजांचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी मी केलेला आहे. न्यूयॉर्कमध्ये केलेला आहे, डेट्रॉईटमध्ये केलेला आहे, शिकागोमध्ये केलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी धर्मसंसद होती त्या ठिकाणी सुद्धा सावता महाराजांचा हा वारकरी धर्म कसा पाळला पाहिजे याचं सुद्धा मी त्या ठिकाणी प्रसार केलेला आहे. म्हणजे मी भाग्यवान. माझ्या शेवटच्या अंकामध्ये सुद्धा काही चांगले कामं होत राहतील आणि मी करत राहीन. त्यासाठी सर्वांनी मला साथ दिली पाहिजे, एवढंच आहे. बाकी काय आता सध्या मी रिकाम आहे आणि संत सावता महाराजांचं काम करण्यासाठी अहोरात्र काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी ते करत राहणार आहे. त्याच्याबद्दल कोणतीही शंका आपण बाळगण्याचं काय कारण नाही आहे. तर मला एकच महत्त्वाचा मुद्दा जो मांडायचा आहे तो गेल्या 40 वर्षापासून जी मागणी करत होतो त्याच्यामध्ये अरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, वन औषधी संशोधन केंद्र करावे, त्याचबरोबर नारळहंडीसाठी स्टेडियम बांधावं, यात्रेसाठी भव्य पटांगण असावं, मंदिर सुसज्ज असावं, मंगल कार्यालय सुसज्ज असावं, भक्तनिवास सुसज्ज असावं आणि गावामध्ये काही अनेक सोयीसुविधा असाव्यात किंवा आपल्या त्याला एक पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा. तर ते पर्यटन क्षेत्र केंद्रीय पर्यटन क्षेत्रसुद्धा करायला हरकत नाही. म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं ते पर्यटन क्षेत्र झालं पाहिजे, ही एक आपली इच्छा आहे. ते झालं पाहिजे. असे अनेक उपक्रम आहेत. ते उपक्रम वेळोवेळी आपल्याला राबवायचे आहेत. सावता महाराज यांच्या विचाराचा आणि सावता महाराज सारख्या सर्व बहुजन संतांचा, वारकऱ्यांचा की समतेचा विचार ज्यांचा आहे, जाती निर्मूलनाचा ज्यांचा विचार आहे, ते विचार आपल्याला प्रचार आणि प्रसार या अरणमधून करायचा आहे. एवढंच मी या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण या अरण तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा म्हणून अनेक मंत्र्याला जे आपण निवेदन दिलेले आहेत. गेल्याच महिन्यामध्ये आपण निवेदन दिले होते ते मुख्यमंत्र्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर आपले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांना दिलेलं आहे. अतुल सावेसाहेब मंत्री आपले ओबीसी बहुजन विकास मंत्री आहेत, ग्राम विकास मंत्री आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत, यांनाही निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर आपले चंदूभाऊ यावलकर, त्यांचं नाव आहे उमेश यावलकर, आमदार पहिल्यांदाच निवडून आले. त्यांचाही मी प्रचार करायला त्या वरुड मोशी या मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि सुदैवानं ते निवडून आले. आणि त्यांच्याबरोबरच मी परवाच आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा ते निवेदन दिलेलं आहे आणि माझं जे काय म्हणणं आहे ते निवेदनाद्वारे दिलेलं आहे. आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण हे अवर्ग तीर्थक्षेत्र आणि त्या तीर्थक्षेत्राची शासकीय कमिटी केली जाईल. त्या शासकीय कमिटीमध्ये माझ्यासारखे इतर महाराष्ट्रातून सर्व ज्ञानी विज्ञानी किंवा संत महात्म्यांचे आवडते किंवा या अरण तीर्थक्षेत्राला मदत करणारे तज्ज्ञ, काही अधिकारी, काही संत महात्मे, अशा लोकांची या ठिकाणी, काही कार्यकर्ते, अशा लोकांची या ठिकाणी वर्णी लावून हे जी शासकीय कमिटी आहे ती शासकीय कमिटी निर्माण केली जाईल. संत शिरोमणी सावता महाराजांचा यथोचित त्या ठिकाणी जी पालखी येते ती पालखी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून निघेल. त्यासाठी काही निधी कोणत्या प्रकारे कसा द्यायचा त्याचं नियोजन केलं जाईल. त्यानंतर या समितीच्या मार्फत अरण तीर्थक्षेत्राचा विकास कसा केला जाईल, याचं नियंत्रण कसं केलं जाईल, याचं सावता महाराजांचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार कसा केला जाईल याचं नियोजन या समितीमार्फत केलं जाईल असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि
चंदूभाऊ उर्फ आपलं उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकर यांच्याबरोबर आपलं एक शिष्टमंडळ गेलेलं होतं. यांच्याबरोबरच माझं झोडगे साहेब बी मुंबईचे भाजीपाला मार्केटचे अध्यक्ष किरण झोडगे साहेब हे सुद्धा माझ्याबरोबर होते. आणि त्यांच्याबरोबर आणखी शिष्टमंडळामध्ये आम्ही 10-12 जण अमरावतीचे काही लोक होते, काही इंदापूरचे लोक होते. असे महाराष्ट्रातले एक 15-20 लोकांचं शिष्टमंडळ आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलेलं आहे. सर्व कामं करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की भुजबळ साहेब तुम्हाला लागेल तेवढा निधी द्यायचं त्यांनी स्टेजवर कबूल केलेलं आहे. त्यामुळे या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आभारी मानतो. आणि पुन्हा एकदा संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 730व्या स्मृतिदिनानिमित्त सावता महाराजांच्या स्मृतीस विनम्र 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 असं अभिवादन करतो. आणि आपण सर्वांनी आज आणि उद्या आरणला आटोकाट यायचा प्रयत्न करावा आणि नयन रम्य नारळहंडी पाहावं आणि सर्वांना संदेश द्यावा की सावता महाराज किती महान आहेत. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय सावता महाराज. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद.